नुसतं 50 खोके म्हटली तर ह्यांचीच कॅश बॉम्ब वाल्यांची बायको धावत आली। हे बघा भरत शेठ गोगावले, कॅश बॉम्ब नंबर 2। राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा तापलंय। महेंद्र दळवी यांचा कथित कॅश काउंटिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता भरत गोगावले यांचाही असाच एक व्हिडिओ समोर आलाय आणि त्यामुळे शिंदे गटात खळबळ उडालेली दिसते। सुरुवात होते ती अलिबागमधील शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या व्हायरल व्हिडिओपासून। सोशल मीडियावर दिसणाऱ्या या कथित व्हिडिओमध्ये नोटांची जाडजूड बंडलं टेबलावर ठेवताना दिसणाऱ्या व्यक्तीचे चेहऱ्यावरचे सादृश्य दळवींच्याच नावाशी जोडले जात आहे। या व्हिडिओवरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर थेट हल्ला चढवला। शेतकऱ्यांना पैसे नाहीत म्हणणाऱ्यांकडे इतके पैसे आले कुठून असा सवाल करून त्यांनी खळबळ उडवली। दुसरीकडे एबीपी माझाशी बोलताना महेंद्र दळवी म्हणाले की हा व्हिडिओ मॉर्फ केलाय, त्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही। परंतु याच मुलाखतीत त्यांनी एक वेगळाच प्रश्न टाकला। व्हिडिओतील लाल टी शर्ट मधील व्यक्ती कोण हे दानवे यांनी सांगावं आणि इथूनच सुरू होतो गोंधळ। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी आणखी एक धडक व्हिडिओ समोर आणलाय। या नव्या व्हिडिओत भरत गोगावले यांच्यासमोर नोटांची बंडलं मोजली जात असल्याचा दावा केला जातोय। चित्रलेखा पाटील यांनी हा व्हिडिओ जाहीर करत चौकशीची मागणी केली आहे। आज तुम्हाला अजून एक खळबळजनक पुरावा मी दाखवते। हे बघा भरत शेठ गोगावले, कॅश बॉम्ब नंबर 2। हे चीटर आमदार आहेत, हे जनतेची कशी फसवणूक करतात हे टोटल कंटिन्यू सुनील तटकरे साहेब, अनिकेत तटकरे साहेब आपल्याला सांगतातच आहे। काहीतरी बघतं दिसतं म्हणूनच तर ते आपल्याला सांगतात ना। आणि तिसरं म्हणजे आमच्या मतदारसंघात ही कंटिन्यू खुसबूज आहे, सगळीकडे कामं अर्धवट आहेत। कॉन्ट्रॅक्टरना विचारलं की का काम केलं नाही, का अर्धवट ठेवलं, तर ते बोलतात आमदाराच्या कमिशननी आम्ही दबलेलो आहोत, नुसते हप्ते आणि कमिशन या ठिकाणी आम्हाला मानले जातात। माझी मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, कधी थांबणार? हे ते कमिशनचे कॅश नाही ना? ह्या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे। यांच्या प्रत्येक अकाउंटवरती खूप डीप चौकशी झाली पाहिजे। यांच्या संबंधित असलेले लोक, अधिकारी, आता मुरुडच्या सीओची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। एकीकडे दळवींचा व्हिडिओ तर दुसरीकडे गोगावले यांच्याशी जोडला जाणारा नवा व्हिडिओ आणि त्यामुळे शिंदे गटावर दबाव वाढताना दिसतोय। या दोन व्हायरल व्हिडिओंनी महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे। हे व्हिडिओज सत्य आहेत का, की हे मॉर्फिंगचं कारस्थान आहे, की काहीतरी वेगळंच आहे? हे सर्व तपासात स्पष्ट होईलच, पण सध्या मात्र राजकीय वर्तुळात व्हिडिओ वॉर रंगताना दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।